तर ही थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत भगवानगडावरची। या ठिकाणी देशमुख कुटुंबीय पोहोचलेले आहेत आणि ते काही पुरावे हे नामदेव शास्त्री यांना देताना दिसून येत आहेत। तेव्हाची ही दृश्य, त्यांच्यामध्ये काही संवाद सुद्धा होतोय, त्यामुळे यानंतर आता नेमकी काय प्रतिक्रिया येणार नामदेव शास्त्रींची तेही बघावं लागेल। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत। तर संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यामध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि याच्यामध्ये मुख्य आरोपी मास्टर माइंड हा वाल्मिक कराड असल्याचा आरोप वारंवार कुटुंबियांकडून केला जातोय आणि त्याला तो शरण आलेला आहे। तो सध्या जेलमध्ये असला तरी देखील त्याला सगळं पाठबळ हे आतापर्यंत धनंजय मुंडे यांचंच मिळत राहिल्याचा आरोप वारंवार केला जातो। त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भगवानगडावर पोहोचलेले होते धनंजय मुंडे आणि त्या ठिकाणी त्यांनी आणि मग त्या भावनेनं त्या दलित बांधवाला मारलं। दलित बांधवाची जर अट्रॉसिटी जर त्या दिवशी घेतली असती तर आज संतोषांना देशमुख ज्यांनी ती आता तुम्हाला फोटो दाखवले आपले इथलेच आहेत तसे 24 वर्ष भावानी विठ्ठलाची घरी केली आतापर्यंत। तर तो भाऊ वाचला असता तर सगळ्या गोष्टी ही घटना घडल्यावर झाल्या आणि त्या सगळ्या आरोपीला PSI शिंदे साहेबांनी स्वतः फोन केला की साहेब आमचा तुमच्यावर विश्वास आहे। तिथली सगळी पोलीस यंत्रणा जी आहे त्यांना इकडचं मसाज वगैरे यातलं कोणाला काही काम नव्हतं, घरच्यासारखं आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो, त्यांना सहकार्य करायचो। तर आम्ही अशा पद्धतीने गावात राहत असताना त्या दिवशी जर त्याची अट्रॉसिटीची केस घेतली असती तर आज आपला भाऊ जिवंत असतो। शिंदे साहेबाला बोलून ते जे आरोपी आहेत ते हातेरे सगळे त्या लोकांना व्यवस्थित आपण त्या गाडीत बसवलं, गावाला आपण अंगावर घेतलं, पण त्यांना काही पडलं नाही, परत पाठवलं। त्यांनी त्या गोष्टीचा राग जर धरायचा असता तर आपल्याला जर म्हणले असते की तुम्ही माफी मागा, तुमचं चुकलं, आपण ते देखील केलं असतं। तर यांची पार्श्वभूमी ही आहे, एवढे गुन्हे त्यांच्यावर हे सुद्धा तुम्ही सगळे बघून हे आणि एकीकडं आपण आहे त्याची पावती ही आहे। हीच नाही अनेक असे आहेत। तुम्ही एकदा ग्रामपंचायतीला सुद्धा जर आले तर त्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये कुठंही जागा नाही पुरस्काराचा तो फ्रेम लावायला, इतके चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे। आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की म्हणजे एक थेंब जर रक्ताचा दिसला तर आपल्याला एवढा त्रास होतोय, तर ते फक्त मी लास्टला दाखवल, कारण का मी आत्तापर्यंत त्या दुःखात गेलो नाही। म्हणजे मी पूर्ण संपून जाईल मी नाही, तुम्हाला जे आत्ता दाखवणार आहेत ना ते खूप भयानक आहे। म्हणजे मी ते म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही आणि मी स्वतःला हे पण करू शकत नाही, खूप भयानक आहे। तर ह्या दोन गोष्टी आहेत, हे सगळे क्राईम मध्ये आहेत। हे आपल्या भावाची एक पावती आहे, एवढीच नाही तर तुम्ही सगळीकडे बघा। आणि हे दत्तादादा आत्ताचं जे 26 जानेवारीचं ध्वजारोहण आहे, आम्ही 15 वर्षात एकही ध्वजारोहण आपल्या हाताने केलं नाही, जरी लोकप्रतिनिधी असले तरी। आपण सामाजिक क्षेत्रातले विविध स्तरातले लोक त्यांना त्याचा ध्वजारोहणाचा मान देतो, हजमाजी सैनिकांना, पोलीस प्रशासनाला आपण मान देतो। तर हे त्याचंच एक आत्ताचं हे 26 जानेवारीचं दत्तादादांनी, ही आई आहे माझी, दत्तादादांना आत्ताचं ध्वजारोहण केलं तर मृत्यू झाला, सांत्वन करायला आले होते हे दत्तादादा। आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे, जसं की मी दाखवलं तुम्हाला, मी भगवानगडावर येत होतो तसं हे दत्तादादा पहिलेच सगळ्या लोकांसोबत यायचे। ह्या झाल्या दोन बाजू, ह्या आम्हाला तुम्हाला एवढ्याच सांगायच्या होत्या। म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते, त्यांची 4 मुलं, एक मुलगा पुण्याला, 3 मुलं तिथं आपली शेती। आत्ता 2003 पासून आत्ता 22 वर्षापर्यंत देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की ह्यांनी कोणीतरी त्यांनी जातीवाद केला किंवा आपण। त्रास जास्त होतोय कशाचा, एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला, त्यांनी तिथं जात नाही बघितली। एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आहे। एक आज पिढी होती मागच्या जुलै महिन्यामध्ये दादा, म्हणजे इतकं करत मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती। त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज तर समाजात गोष्टी घडल्या नसतील। आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता। जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता
ते आज हे सांगायला आलेले आहेत की आम्ही यापूर्वी भगवानगडाचे भगवानगड त्यांच्या काय पाठी आपल्याला बाकी मग आम्ही बोलून घेतो. अजून एक बोलतो, हे जे गुन्हे आहेत 40-50 हे आरोपीवर सगळ्या, ह्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघा एकदा, हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज ही थेट दृश्य आपण बघू शकतो. धनंजय देशमुख हे पोहोचलेले आहेत भगवान गडावर आणि या ठिकाणी ते आणि गावाला काही 19 कागदपत्र पुरस्कार या दाखवताना दिसतात. माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे. म्हणजे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे. कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही, त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला. त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होता. आम्हाला मी ती तर नामदेव शास्त्रींकडे त्यांनी कशा पद्धतीनं जातीय सलोखा आपल्या गावामध्ये होता ते दाखवलेलं आहे. जातीय कोणतंही याला कारण नाहीये असं सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न धनंजय देशमुख करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता याच्यावर नेमकी काय प्रतिक्रिया येणार महंत नामदेव शास्त्रींची ते बघावं लागेल.